आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते महाबळेश्वर इथं. अख्ख्या जगामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पण आपण इथं आलो आहोत ती खवय्येगिरी करायला. इथे येऊन आपण कुठचे पदार्थ शिकतोय आणि ते कोण शिकवतंय ते बघूया. आपण आलो आहोत हुसेन माला यांच्या घरी. नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, मला सांगा की महाबळेश्वर मध्ये तुम्ही कधीपासून आहात? 24-25 साल हो गए होंगे. 25 वर्ष झाली. ओके. आणि मूळचे तुम्ही कुठचे आहेत? We are from Bombay, based from Bombay. अच्छा. आणि यू शिफ्टेड टू महाबळेश्वर? Mahabaleshwar. My grandfather shifted to Mahabaleshwar. हां. Maharashtra we are here only settled down. अच्छा. आणि काय करता तुम्ही काय करता स्वतः? We have a factory over here. जो jam, crust बनाते हैं. फेमस मालाज? नहीं, in the name of pure berries. प्युअर बेरीज. Pure berries. ओके. आणि त्याच्या अंडर काय काय येतं? काय काय मिळतं म्हणजे? जैम है, क्रसेस है, सिरप्स है, हनी है हमारा प्योर गोल्ड के नाम से. काय नाव आहे हनीचं? प्योर गोल्ड. द ब्रँड नेम इज प्योर गोल्ड. प्युअर गोल्ड. ओके. ग्रेट. मस्त. हनी फेमसच आहे महाबळेश्वरला. आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण आहे? वाइफ है, मम्मी है, माझा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. एक मुलगा एक मुलगी. आणि किती हाऊ ओल्ड आर दे? माय सन इज 21, माय डॉटर इज 17. ओ, वाटत नाही अजिबात तुमच्याकडे बघून आणि तुमच्या सुंदर बायकोकडे बघून. जे सुंदर बायकोचं नाव काय? फरीदा. फरीदा. ओके. आणि फरीदा पण इकडचीच आहे का? कुठे आहे बिफोर मॅरेज? शी वॉज फ्रॉम बॉम्बे ऑल्सो. अच्छा. ती पण बॉम्बेची. आणि मग तुम्ही कसं वाटलं तुम्हाला बॉम्बेवरून इथे शिफ्ट झालात? मिस करता बॉम्बेला का? महाबळेश्वर इज महाबळेश्वर इज ऑसम बट मिस करता का? No, not more time we stay here, we feel like going to Bombay also. बरोबर. बॉम्बेचं पण एक लाईफ आहे आणि त्याची पण मजा मध्ये मध्ये अनुभवायलाच पाहिजे. तर तुम्ही स्वतः कुकिंग कसं काय एवढं तुम्हाला आवडतं? I enjoy eating. वाव. ते तसं थोडं वाटतं. आणि काय आवडतं तुम्हाला? महाबळेश्वरचं खाणं जास्ती आवडतं का पाणीपुरी वगैरे मुंबईची आठवते? बटाटा वडा आठवतो मुंबईचा? बटाटा वडा तिकडे मिळतोय. अरे मग मुंबईचा मिळतो? नाही, आय एन्जॉय दॅट बाजरी की रोटी अँड दॅट गावठी मटन अँड ऑल मोर दॅन एनिथिंग एल्स. दॅट इज युअर फेवरेट? या, दॅट इज अ फेवरेट. क्या बात आहे. आणि तुम्ही आज आम्हाला दोघं मिळून शिकवणार आहेत. फरीदा पण शिकवते ना? राईट. ती पण शिकवणार आहे आणि तुम्ही पण शिकवणार आहात. फरीदा काय शिकवणार आहे? केक आणि पेस्ट्री शिकवणार. ओ, स्वीट. स्वीट. आणि तुम्ही नॉनव्हेज? मी नॉनव्हेज बनवणार. जो जे जास्ती खातो ते त्यांनी शिकवायचं. बरोबर आहे. राईट. ते जास्ती मटण खातात त्यामुळे ते मटणचं शिकवणार आहेत. आणि फरीदा स्वतःच इतकी गोड आहे तर त्याच्यामध्ये एक गोड डिश तर शिकवणारच. तर मग आपण तुमच्यापासून सुरू करूया. तर पहिला पदार्थ तुम्ही आम्हाला जो शिकवणार आहात त्याचं नाव काय? ते वाईन चिकन आहे. वाईन चिकन. चिकन कुक इन वाईन सॉस. मी तुम्हाला वाईन आवडते म्हणून तुम्ही मुद्दामून शोध लावलात त्याचा का ती डिशच तशी आहे? डिशच अशी आहे. नक्की? नक्की. ठीक आहे. मग त्याचं साहित्य बघूया. चलते. साहित्य. ये चिकन है, एक कैरेट, कैप्सिकम, हनी, दिस इज वाइन, कुकिंग वाइन, मिल्क, सोया सॉस, सॉल्ट, व्हाइट पेपर, अजिनोमोटो अँड मॅश पोटॅटोज. आणि आता तेल तापलेलं आहे कडकडीत. तर साहित्य काय फार नाही आणि खूप इंटरेस्टिंग वाटते जे काय होणार आहे. तर काय आधी हवंय तुम्हाला हुसेन? चिकन. चिकन. पण आपण हे जे घेतलेले आहेत हे फक्त लेग आणि ब्रेस्ट घेतलेलं आहे का? हाँ. ओनली लेग एंड ब्रेस्ट? आप ब्रेस्ट भी ले सकते हो, लेग एंड ब्रेस्ट इज ऑलवेज बेटर. ओके. आणि त्याला आपण कट्स पण करून घेतलेले आहेत. तो मसाला में उसमें टेस्ट आ जाएगा, वाइन के अंदर चले जाएंगे. तो ये पहले डायरेक्ट जाएगा? हाँ जी. ओके. सोया सॉस किती घालायचं? 1 टीस्पून. 3 स्पून. हाँ. तो थोड़ा वाइन लगेगा. कितनी वाइन है? ये रेड वाइन? नहीं, ये कुकिंग वाइन है. कुकिंग वाइन. ओके. पूरा डाल दिया.
साधारणतः एक आपण अर्धी वाटी तरी ते घेतलेलं आहे, मोठी अर्धी वाटी असते ना. वो वाइन के साथ में सोया सॉस में चिकन पकेंगे उसके साथ, उसके फ्लेवर अंदर आ जाएगा उसका. अच्छा, ये थोड़ा सा हनी लगेगा. हनी तुमची स्पेशालिटी. हाँ ये आमची स्वतःची पण कंपनी. म्हणजे तुमच्याकडे एवढ्या मुबलक प्रमाणात आहे म्हणून तुम्ही प्रत्येकात हनी घालता. नाही नाही, खाली चिकन में वाइन चिकन में. आता म्हटलं उद्या काही बनवलं तरी त्याच्यामध्ये हनी. थँक्यू. हो वाव. बरं, माझ्यासाठी स्पेशल तुम्ही बटाटा बनवायचा तसा. चलो, बिकॉज आई डोंट ईट चिकन, सो मेक उसके साथ में मैश पोटैटोज बनाऊंगा हनी के, आपने इसके साथ में. ओके, चलेगा. चले, थोड़ा सा व्हाइट पेपर. सीझनिंग म्हणजे एकदाच सगळं घालायचं आणि नंतर मग फक्त शिजवायचं. ओके. पण हुसैन, आपण हे करणारच आहोत, पण माझा याचा शोध लावला कोणी? आय मीन कहाँ से सूझा, कहाँ से आपको? मेरी रेस्टोरेंट थी ना, तो कभी ना कभी कुछ ना कुछ नया बनाता रहता था मैं. हाँ, तो आप ऐसा खुद बनाते थे? हाँ जी, मुझे कुछ भी नई नई डिश बनाते थे, ऐसा बना बना के खिलाता था लोगों को. तो ये बहुत डिमांड में था. हाँ, तभी तो बहुत डिमांड में था. अभी मैं नहीं चला रहा हूँ रेस्टोरेंट. ओके ओके ओके. नहीं, पर अभी घर में डिमांड में. अभी घर में डिमांड में. फरीदा आपको बोलते हैं मुझे ये बना के खिलाओ. वो तो हर दिन बोलती मेरे को, ये बना के खिलाओ, ये बना के खिलाओ. आप खिलाते हो? कभी कभी थोड़ा अजीनोमोटो लूं. नहीं, पर कभी कभी तो खिलाना ही चाहिए ना. हम हमेशा ही खिलाते हैं. थोड़ा सा. ओके. हा एक ॲडिशनल वेगळा फ्लेवर आपल्याला मिळतो, अजिनोमोटो. सॉल्ट रहेगा. तो सोया सॉस में सॉल्ट रहता ही है, तो एट द एंड डालेंगे. अच्छा, ओके. तो अभी इसको थोड़ा सा उसको मिक्स करके उसको पकाने के लिए. किती झटपट आहे हे आणि अति काय कठीण हे नाही आहे, साहित्य नाही आहे, रेसिपी फटाफट झालेली आहे. मला वाटतं सगळ्या पुरुषांसाठी अगदीच मस्त आहे. आणि जे नवीन नवीन शिकतायत कुकिंग आणि त्यांना जेव्हा असे ग्रुप्स भेटतात सगळे फ्रेंड्सचे आणि तेव्हा काहीतरी करावं असं वाटतं खायला, तेव्हा हे फार सोपं आहे करायला. ह्याच्यामध्ये काही वाटणं घाटणं नाही आहेत, कुठल्या अवघड आपण पेस्ट घेतलेल्या नाही आहेत. हे साधं साहित्य आहे जे आपल्याकडे युजली असतं. आणि कुकिंग वाईन वगैरे आणून ठेवायची मिळते ती पण इझिली. तर हे आता शिजवायचं ना. किती मिनटं? 7-8 मिनट. 7-8 मिनटं. बरं, मला सांगा हुसेन की हे तुम्ही असं ज्युसी ठेवणार आहात का काय करणार आहात? ड्राय करणार आहे का? उसमें सेमी ड्राई हो जाएगा ये सब, वो वाइन और सब उसके पक्के चिकन हो जाएंगे तो ऑटोमेटिकली ड्राई हो जाएगा उसके साथ. ओके ओके. तो 10 मिनट के अंदर ही हो जाना चाहिए. अच्छा, ओके. म्हणजे आपण एक 7-8 मिनटं ठेवूया. आणि ते म्हणतात तसं ते खूप कोरडी होणार नाही आहे डिश, पण ऍक्च्युली कोरडी पण छान लागेल. तू जसं प्रत्येकाची आवड असेल. आप थोड़ा ग्रेवी रखेंगे उसमें, गार्लिक ब्रेड में भी ले सकते हैं. ओ वाव. आप ब्राउन ब्रेड में भी ले सकते हैं, या तो ड्राई भी ले सकते हैं. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तर हे खूप छान आपल्याला आयडियाज मिळालेले आहेत हुसेनकडनं. तर हे रेडी होत आहे. एक 7 ते 8 मिनटात हे छान आतपासून असं चांगलं शिजेल. तर आम्ही आत्तापर्यंत काय काय केलं, छोटंसं साहित्य आहे तर ते तर घ्यायचंच आहे. आणि आपण शिजून घेऊया ना. मला अजूनही 1-2 टिप्स आवडतील तुमच्याकडे. थोडंसं देऊया वेळ याला, शिजून घेऊया. चिकन आलेलं आहे आपलं शिजून, व्यवस्थित क्रिस्पी झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे? थोड़ा कैप्सिकम चाहिए. कैप्सिकम उसको टॉस करने के लिए. अच्छा, आपको आता है टॉस करने? क्या बात है. हम फ्राई पैन पे टॉस करते हैं. पर हुसैन आप एकदम एक्सपर्ट हो. काटने भी आती है ना सब्जियां आपको? हाँ कि जी. सिर्फ पकानी है? नहीं नहीं, काटनी भी आती है. थोड़ा के फरीदा को बिठाते हैं काटने? नहीं नहीं, पहले कुछ काम नहीं करती तभी. फरीदा कुछ काम नहीं? नहीं, मैं पका रहा हूँ तभी नहीं हाँ, करती. खाली ओके. बाद में आके किचन साफ करती जाती. मतलब सबसे इम्पोर्टेंट काम करती है फरीदा. इसमें थोड़ा वाइन लगेगा. कुकिंग वाइन हाँ जी. किती चमचे? 2 स्पून. थोड़ा सा हनी है. त्याच्यात पण आहे. त्यांच्यामध्ये बी हनी आहे. मला वाटतं पुरुषांच्या हातामध्ये जर पूर्ण किचन सोपवलं तर प्रत्येक पदार्थामध्ये वाईन आणि हनी रम आणि विस्की बी. आणि विस्की. थँक्यू.
ये थोड़ा सॉल्ट और पेपर, ओके. बिल्कुल हल्का सा सॉल्ट एरवी पण या स्टर फ्राय खायला फारच मस्त लागतील ना भाज्या. और थोड़ा सा व्हाइट पेपर. ये आपका टोस्टेड वेजिटेबल तैयार. इसमें आपको सॉल्ट का भी खुशबू आएंगी, हनी की भी आएंगी और वाइन की भी आएंगी. नाही नाही डेफिनेटली हे एरवी पण आपल्याला हरकत नाही आहे खायला. नुसतं जेव्हा सूप आपण प्यायचं ठरवतो तेव्हा थोड्याशा या अशा स्टर फ्राय भाज्या करून घ्यायच्या खायला. सो हे रेडी झालं. अभी आता- आपके लिए वो मैश पोटैटो बना देता हाँ, मुझे ये भी मैं ये खा सकती हूँ. हूँ. तो मैश पोटैटो बना दिया आप. या ओके ये भी और मैश पोटैटो भी वो सब साथ में करके खाएंगे. चलेगा. तो हा एक पोर्शन झालेला आहे. आता पुढचं. आता आपण तयारी केली आहे ती मॅश पोटॅटो. ओके कसं करायचं ते मला खूप आवडतं पण मला करता येत नाही. आधी काय हे आपण जो घेतलाय तो फक्त उकडलेला बटाटा बॉईल करून मॅश करून घेतलाय आणि आता तो आधी तेलावर घालायचा. तो थोड़ा तेल में डालने का. तो उसको थोड़ा दूध डालना है. अच्छा और 1 स्पून हनी और थोड़ा सा सॉल्ट लगेगा. थोड़ा सा सॉल्ट. पिंच पिंच लिटिल पिंच पिंच. ना. बस अ पिंच. ये आपके लिए स्पेशल बनाया मैंने. ओह वाह इसको मैं ऐसे ही चख लूंगी. ओके. बराबर बन रहा है कि नहीं. गर्मा गर्म. तो कुछ अगर आपका मिस्टेक हो गया होगा नहीं कुछ होगा. कम पड़ गया होगा. नहीं होगा. सो कॉन्फिडेंट कि मिस्टेक नहीं होगा. लेट मी सी. ओके. एक्चुअली माय मिस्टेक सॉल्ट. कम है. अरे देवा हे असं एका पुरुषाच्या समोर आपलं नाक कापलं जाणं म्हणजे काय काय. आय ऍडमिट यू आर एक्सलेंट कुक. थैंक यू. सो नाव तिन्ही गोष्टी आपल्या तयार झाल्या. आता आपल्याला ते व्यवस्थित लावायला लागेल लावायला लागेल ना. ओके ठीक आहे आपण त्याची तयारी करूया. आपले तिन्ही पदार्थ आलेले आहेत पण हुसेन आता मी सेपरेटली जरा हे टेस्ट करून बघणार आहे. एक तर हे मॅश पोटॅटो इज व्हेरी टेम्पटिंग तर तेही मला बघायचं आहे कसे लागतात ते. यम गुड. पण मुझे आप बताइए और किसके साथ अपन कॉम्बिनेशन करके इसको खा सकते हैं. उसमें थोड़ा ग्रीन पीस डाल सकते हैं मैश पोटैटो के साथ में बनाते मैश नहीं करेंगे तो इसके साथ में जैकेट पोटैटो कर सकते हैं. ओके उसके साथ में थोड़ा चीज डाल के कर सकते हैं. तभी आप बोले डाइट इसमें डाइट नो डाइट. तो मतलब वो सब 2-3 चीजें जो हम कर मींस वी सकते कैन मिक्स एंड मैच. हैं. ओके और जिस सिर्फ मैश पोटैटो अगर हमको खाना है तो हम किन किन चीजों के साथ खा सकते हैं. मैश एंड वेजिटेबल के खास में सकते हैं. गार्लिक ब्रेड के साथ Garlic में bread ले के साथ. ब्राउन ब्रेड के साथ में ले सकते हैं. एक्चुअली ये एक अच्छा नाश्ता हो सकता है सुबह का. हेल्दी वापस. हेल्दी है ना. और ये भी मुझे सेपरेटली भी चखना है. ये जो आपने वाइन और वाइन सुपर एंड इवन दिस स्वीटन एक छान असा फ्लेवर आलाय ना. उसमें थोड़ा हनी और हम लोग अपना वाइन डाल के बनाया था हाँ. तो उसका फ्लेवर हनी आणि वाइन. ओके इसको भी सजाए. अभी इसको सजाते हैं थोड़ा. हे नुसतं पण खूप मस्तच लागणार आहे. मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते टोस्टच्या मध्ये ब्रेडच्या मध्ये टोस्टच्या मध्ये ब्रेडच्या मध्ये ठीक आहे. हेच मग त्याच्यात तुमचं डेकोरेशन आणखीन काय काय येऊ शकतं. तर हुसेन आता एक त्यांच्या स्टाईलनी डेकोरेट करतायत. तर हे आम्ही पूर्ण सजवून घेतो कारण बाकी सगळं तर रेडी झालेलं आहे ना हुसेन. बिल्कुल. ओके इसको भी और थोड़ा सजाएंगे. हाँ और सजाएंगे चलेगा. तर आम्ही पूर्णच सजवून घेतो पण तोपर्यंत आतापर्यंत आम्ही काय काय केलं त्याचं साहित्य आणि कृती घ्या. हनी चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य चिकन, गाजरं, भोपळी मिरच्या, मध, अर्धी वाटी वाईन, दूध, सोया सॉस, मीठ, पांढरी मिरीपूड, अजिनोमोटो आणि उकडून मॅश केलेला बटाटा. कृती प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकन परतून घ्यावं. त्यामध्ये सोया सॉस, वाईन, मध, पांढरी मिरीपूड आणि अजिनोमोटो घालून मिश्रण 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून भोपळी मिरची, गाजर, वाईन, मध,
मीठ आणि पांढरी मिरपूड घालून भाज्या टॉस करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून उकडून मॅश केलेला बटाटा, दूध, मीठ आणि सोया सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. टॉस केलेल्या भाज्या आणि बटाट्याच्या मिश्रणाबरोबर हनी चिकन सर्व्ह करावं.